वा 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 वा, व्रतवैकल्य करून सुद्धा मिळालं नसतं ते सुख न मागताच मिळतंय मला. आय रिअली लव्ह यू पार्थ. काय म्हणाले? कुठे काय? हे काय एवढा वेळ नसतं लावायचं ते ऑइंटमेंट. काय ग दरवेळेला तू पडायचंस आणि यांनी सावरायचं तुला? नाही मी ते चुकून. हा तू बोल रे, काय म्हणत होतास तू? आई मला आई ग, आई का अजून दुखतंय? हो ना, खूप दुखतं. अरे मी खरं तर कामासाठी आले होते, आता परत वर जावं लागेल. माझा लॅपटॉप वरती आहे, परत खाली ठीक आहे, माझा लॅपटॉप आहे त्याच्यावर कर काम. हो चालेल. ऐक हा दे. नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर आता आपण सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे रम्या आता पार्थ मानिनीला सांगत होता म्हणून तिने पडण्याचं नाटक केलं होतं. तर आता तो तिला तिच्या रूममध्ये घेऊन आलेला असतो आणि आता तिच्या पायाला तो औषध लावत असतो. ती मात्र पार्थ औषध लावते म्हणून चांगलाच एन्जॉय करत असते. त्याच्याकडे हसत म्हणत असते की वा वा वा, एवढं वैकल्य करून सुद्धा सुख मिळालं नसतं ना, ते सुख मला न मागताच मिळत आहे. खरंच आय रिअली लव्ह यू पार्थ. तेवढ्यातच पार्थ म्हणतो की काय म्हणाली? तर आता ती म्हणते की कुठे काय? आता घाबरतेच जरा. आणि तेवढ्यातच तिथे आता मानिनी येते आणि म्हणत असते की हे काय, एवढ्या वेळ नसतं ते लावायचं औषध. आणि आता पार्थ म्हणत असतो की ठीक आहे, आणि तो आता औषध ठेवून तिथून उठतो. तर आता मानिनी म्हणत असते की काय ग, दरवेळेस तू पडायचं आणि याने सावरायचं तुला? तर आता ती म्हणते की नाही, ते मी जरा चुकून. त्यावेळेस मानिनी म्हणत असते की तू बोल रे, तुला काय म्हणायचं होतं? तर आता तो बोलायला लागतो की आई मला. ही लगेचच रम्या नाटक करत आई ग आई, हा खूपच त्रास होतोय असं करत असते. तर पार्थ म्हणतो की अजून दुखतंय? तर ती म्हणते की हो अरे खूपच दुखतंय, खूपच त्रास होतोय. खरं तर मी ना कामासाठी आले होते, पण आता मला माझ्या रूममध्ये जावं लागेल, माझा लॅपटॉप खाली आहे, परत मला वरती यावं लागेल. तर पार्थ म्हणतो की ठीक आहे माझा लॅपटॉप आहे, तू ना त्याच्यावरती काम कर. तर ती म्हणते की हो ठीक आहे चालेल, आणि खूपच नाटक ऐग करत असते. पार्थ तिला लॅपटॉप देतो आणि आता ती नाटक करत त्याच्याच बेडवरती काम करत बसते. मानिनी आता पार्थला थोडंसं तिकडं नेते आणि म्हणत असते की हा बोल, काय म्हणत होता तू मगाशी? त्या फोटोची गरज वगैरे नाहीये म्हणजे काय बोलत होता तू? तर रम्या मात्र रागानेच हे सगळं ऐकत असते. तर आता पार्थ म्हणत असतो की म्हणजे माझ्याकडे ना बेटर फोटो आहेत म्हणून म्हणलं की मला त्या फोटोची गरज नाहीये. तर आता मानिनी म्हणत असते की नक्की काय हेच कारण होतं का? तर आता पार्थ म्हणत असतो की हो आई. तर आता मानिनी म्हणत असते की तुला जे काही बोलायचं होतं ना ते तरी बोल. तर लगेच रम्या पुन्हा नाटक करत पार्थ अरे जरा डिटेल्स बघून घेतो का? मानिनीला मात्र खूपच राग येतो तिचा. तर आता पार्थ म्हणत असतो की आई आपण ना जरा आता नंतर बोलूया, आणि ती रम्याने ज्या डिटेल बनवलेल्या असतात ते आता चेक करायला जातो. तर आता इकडे मानिनी आता रम्याकडे येते आणि म्हणत असते की तुला जर काही हवं असेल ना तर तू मला हाक मार, पार्थला त्रास देऊ नको. तर आता रम्या म्हणत असते की नाही. तर मानिनी म्हणत असते की नुसती आता उठा ठेवू नको या, असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. रम्या मात्र ऐटीत आता हसत बसलेली असते आणि फक्त पार्थकडेच बघत असते. तिला चांगला चान्सच मिळालेला असतो, भारी ती खुश झालेली असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे जीवा आणि नंदिनी क्यूट असे भांडत असतात. दोघे एकमेकांना बायको आणि नवऱ्याचा हक्क गाजवून भांडत असतात. तर आता नंदिनी म्हणत असते की अरे बापरे, कन्सर्न बायको म्हणून तुम्हाला माझ्याबद्दल कधी कन्सर्न वाटलाय सांगा ना? तर लगेच जीवा पण ओरडून म्हणत असतो की अरे अगं तुला तरी माझ्याबद्दल कधी कन्सर्न वाटलेला आहे, पण हा टोमणे मारण्यात तेवढी पटाई बाज आहे. तर आता नंदिनी म्हणत असते की लोकांनी आपल्याला टोमणे मारू नये म्हणून जर असं वाटत असेल ना तर सुधारावं माणसाने, जमणार आहे का आपल्याला? त्यावेळेस जीवा म्हणतो की बेसिकली ना सुधारण्यासाठी माणूस ना आधी बिघडावा लागतो. तर आता तो म्हणत असतो की मुळातच मी बिघडलेला नाहीये. आता नंदिनी हसते आणि म्हणत असते की किती गोड गोड गैरसमज असतात ना माणसांचे आपल्याबद्दल. तर आता जीवा लगेच म्हणत असतो की मारला बाईने टोमणा मारला. तर आता इकडे नंदिनी म्हणत असते की तुम्ही मला भाग पाडता असं भांडण टोमणा मारण्यासाठी, मला काही हौस नाहीये असे टोमणे मारण्याची. तर आता जीवा म्हणत असतो की अगं माझ्या मागे अशी बडबड करण्यापेक्षा ना रोज देवाचे आभार मानत जा, रोज देवाचे पाय धुवून ते पाणी जरा पित जा, कारण नशिबाने तुला ना माझ्यासारखा नवरा मिळालाय. तर आता नंदिनी म्हणत असते की हे मी नाही, तुम्ही करा, स्वतःला नशीबवान समजा की तुम्हाला माझ्यासारखी बायको मिळालेली आहे. नाहीतर हल्ली कपल्स ना लगेच डिवोर्स घेऊन मोकळे होतात असं म्हणतात. त्या दोघांनाही जाणीव होती की आता ते स्वतःच डिवोर्स घेणार आहेत म्हणून. आणि इकडे लगेच जीवा म्हणत असतो की सॉरी. आता खूपच ते असे घाबरलेले असतात आणि आता तो म्हणत असतो की सॉरी, खरंच मी ना तुला बायको म्हणून बसलो, ती माझी चुकच झाली. तर आता नंदिनी त्याच्याकडे बघते आणि म्हणत असते की नाही आय एम सॉरी. आता दोघांना खूपच वाईट वाटलेलं असतं. तर आता ती म्हणते की मी पण भावनेच्या भरामध्ये मी तुम्हाला नवरा म्हणून गेले. तर जीवा म्हणत असतो की ठीक आहे इट्स ओके. तर आता लगेचच नंदिनी म्हणत असते की नो इट्स नॉट ओके. आता दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने बघत असतात. तर नंदिनी म्हणत असते की आपण जर असेच नवरा बायको सारखे भांडत राहिलो ना तर खरंच आपल्याला असं वाटेल की आपण नवरा बायको आहेत. तर आता जीवाला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. नंदिनी पुन्हा म्हणत असते की आणि मग? तर जीवा म्हणतो की मग काय? तर आता नंदिनी म्हणत असते की 6 महिन्यानंतर वेगळं होणं खूपच कठीण होऊन जाईल, मला तर खूपच त्रास होईल. ती म्हणत असते की नाही आता ना मला तुमच्याकडून ना काहीच नको आहे, तुमचं भांडणही नको आणि तुमचं प्रेम सुद्धा नको.
आणि मला तुमचा आधार सुद्धा नको. आता असं म्हटल्यानंतर जीवाला खूपच वाईट वाटतं. तर आता नंदिनी तिथून आता निघून जाते. जीवा मात्र एकटाच आता विचार करत बसलेला असतो. तर इकडे दुसरीकडे आता आपण पाहतो की संध्याकाळ झालेली असते आणि पार्थ आता फ्रेश होऊन बाहेर आलेला असतो. तर आता त्याला सोफ्यावरती काव्या झोपलेली दिसते. तर आता तो म्हणत असतो की काव्या असल्याचा भास होतोय का मला, म्हणून तो आता काव्याच्या जवळ जातो आणि तिच्या जवळ जाऊन म्हणत असतो की मला भास होतोय का खरंच काव्या आलेल्या आहेत. असं आता तो तिच्या जवळ जाताच आता इकडे काव्या उठून म्हणत असते की मी खरंच आलेले आहे देशमुख. आणि असं म्हटल्याबरोबरच आता पार्थ फक्त आता तिच्याकडे बघतच राहतो. दोघेही आता खूपच असे प्रेमाने एकमेकांकडे बघत राहतात. आता काव्या उठते आणि पार्थच्या ज्या बटन निघलेलं असतं शर्टचं ते आता लावायला सुरुवात करते. दोघेही खूप रोमॅन्टिक मूडमध्ये असतात आणि आता पार्थ तिच्याकडे फक्त आता बघतच राहतो. आता बटन लावून झाल्यानंतर काव्या म्हणत असते की वा मस्त, आणि ती सुद्धा खूप प्रेमाने त्याच्याकडे बघते आणि तिथून जायला निघते. आता ती जायला निघते तेवढ्यातच पार्थ आता तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो. काव्या त्याच्याकडे बघते आणि म्हणत असते की आज देशमुखांना झाले तरी काय. आता पार्थ तिला असा ओढून घेतो तर काव्या त्याच्याजवळ जाते आणि आता पार्थ तिच्याबरोबर डान्स करायला सुरुवात करतो. इथे प्रेक्षकांना मस्त छान असं म्युझिक लागलेलं आहे आणि त्या म्युझिकवरती आता हे दोघे जण डान्स करत आहे. खूपच रोमॅन्टिक होऊन ते डान्स करत आहेत. एकमेकांना गोल फिरवत किंवा एकमेकांच्या जवळ येत असा मस्त असा ते डान्स करत आहेत आणि दोघेही एकमेकांमध्ये रंगून गेलेले आहेत. आता इथे थोडंसं चुकलं तर आता दोघेही छान एकमेकांना म्हणजे एकमेकांकडे बघत असतात. तेवढ्यातच पार्थ तिला तिथं जो गजरा असतो तो देतो आणि ती फुले सगळी तिच्या अंगावरती टाकतो. नंतर तिथली जी खोटी गुलाबाची फुलं असतात ते सुद्धा घेतो आणि तिच्या हातामध्ये देतो. आता काव्या ती फुलं घेते आणि त्याचा वास घ्यायला लागते. तर त्या खोटी फुलं असल्यामुळे त्याचा वास काही तिला येतच नाही. मग तो तिथलं अत्तर आणतो आणि त्याच्यावरती शिंपडतो आणि मग म्हणतो की आता घे, आणि नंतर तिच्या हातातून ती फुले घेऊन तो तिच्या केसामध्ये सुद्धा ती फुले लावतो. आता काव्या मात्र खूपच खुश झालेली असते. तर पार्थ पुन्हा तिची ती डे नाईटची क्रीम असते ती घेतो आणि तिच्या हातावरती लावून अशी हाताने घासून दोघेही त्याचा मस्त असा सुगंध घेत असतात. तर आता हे सगळं त्याचं स्वप्न होतं प्रेक्षकांनो. नंतर तर पार्थ तिच्या चेहऱ्यावरची केस मागे घ्यायला जातो. तेवढ्यातच काव्याला जाग येते आणि ती म्हणत असते की काय करताय देशमुख, असं म्हणून ती आता जोरातच ओरडते. पार्थ पाठी मागे जातो आणि काव्या म्हणते की अहो काय चाललंय तुमचं, काय करत होता. तर पार्थ म्हणतो की अहो एवढ्या जोरात कोण ओरडतं का, मी घाबरलो की. तर आता काव्या म्हणत असते की 1 मिनिट काय चाललंय तुमचं, काय करत होता. तर आता पार्थ म्हणतो की तुम्ही आहात. तर काव्या म्हणते की म्हणजे काय माझं भूत आहे का तुमच्या समोर, अहो काय होतंय तुम्हाला. तर पार्थ म्हणत असतो की तुम्ही खरंच आलाय, त्याला विश्वासच बसत नाही. तर तो म्हणतो की कधी आला तुम्ही. तर आता ती म्हणते की झाली मला येऊन 15 मिनिटं. खूपच मांजरीसारखी चिडलेली असते. तर आता तो म्हणतो की 15 मिनिटापूर्वी आला आणि झोपला पण. तर आता ती चिडते आणि म्हणते काय प्रॉब्लेम आहे. तिकडे अनिशाच्या घरी रात्रभर जागून अभ्यास करत होते मी. आता घरी आले, म्हणलं डोळे मिटावं, डोके टेकावं, तर नाही, येऊन झोपमोड केली तुम्ही माझी. तर आता पार्थ म्हणत असतो की ते सॉरी, खूपच घाबरलेला असतो. तो म्हणतो की मला वाटलं की लगेच काव्या म्हणते की काय वाटलं. तर आता पार्थ म्हणतो की ते नाही, काही नाही. आता खूप असा घाबरतो तो काव्याला. तर लगेच काव्या म्हणत असते की 1 मिनिट थोड्या वेळ मी घरात नव्हती तर लगेच तुम्हाला माझे भास वगैरे व्हायला लागले की काय. तर आता पार्थ म्हणत असतो की नाही मला कशाला तुमचे भास होतील हे, असं करून तो तिच्यापासून दूर जातो. तर आता काव्या म्हणत असते की म्हणजे मी नसल्याचा तुम्हाला काहीच फरक पडलेला नाहीये. तर आता पार्थ म्हणतो की तुम्ही नसल्याचा फरक पडायला पाहिजे होता का. आता दोघेही एकमेकांकडे शांत असे बघत असतात. तर काव्या म्हणत असते की नाही मी असं कुठं म्हटलंय तुम्हाला, तुमचं चक्क एकही फोन नाही, मेसेज नाही. तर आता पार्थ म्हणतो की फोन मेसेजची वाट बघत होता तुम्ही. दोघेही काही कमी नाहीयेत, दोघेही आणतच नाहीयेत स्वतःवर की हा करत होतो म्हणजे येत होती आठवण वगैरे. तर ती म्हणते की नाही तसं नाही, तिकडे अनिशाच्या घरी अभ्यास करत होतो ना आम्ही, आणि म्हणजे शांतता होती तिकडे, ती अशी थोडीशी घाबरत बोलत असते. ती म्हणते की देशमुख तुमच्या केवसची सवय लागली आहे मला. तर पार्थ म्हणतो की सवय फार वाईट गोष्ट आहे काव्या. एखाद्या व्यक्तीची सवय लागली ना मग ना ती सवयीचं व्यसन होतं, तसं माझी आई म्हणते. तर आता इकडे पार्थ असं म्हटल्याबरोबरच आता तो म्हणत असतो की मला ना तुमची आणि तुम्हाला ना माझी सवय नको व्हायला. तर आता तो म्हणत असतो की नाही तर मग 6 महिने नंतर ना अवघड जाईल आपल्याला. तर काव्या म्हणत असते की 6 महिने. आता ती आश्चर्यानेच त्याला विचारते. आता तो म्हणतो की आपण डिवोर्स फाईल केलाय हे विसरला का तुम्ही. मग मात्र काव्याला खूप वाईट वाटतं असं म्हटल्याबरोबरच, आणि ती आता म्हणत असते की ही काय विसरण्यासारखी गोष्ट नाहीये, ती ना माझ्या लक्षात आहे. अभ्यासाच्या नादामध्ये थोडासा विसर पडला होता पण ती माझ्या लक्षात आहे. तर लगेच पार्थ म्हणतो की पण मी अजिबातच नाही विसरलेलो. तो म्हणत असतो की घरच्यांना आता कसं सांगायचं ना ते आता मला सुचत नव्हतं. मी सांगणार होतो पण तेवढी हिंमतच झाली नाही. आता मी नक्कीच सांगणार आहे. आता तुम्ही आला आहात तर आता ना आपण सांगूया, असं आता तो तिला म्हणत असतो. तर तो म्हणतो की तुम्ही आलाय म्हणून जरा मला आता धीर आल्यासारखं पण वाटत आहे. आता काव्या खूप प्रेमाने त्याच्याकडे बघत असते. तर इकडे दुसरीकडे जीवा आता फ्रेश होऊन येतो. तर नंदिनी त्याला म्हणत असते की ओ फ्रेश व्हायला किती वेळ लावला तुम्ही, फ्रेश व्हायला एवढा वेळ लागतो का. त्यावेळेस आता जीवा म्हणत असतो की मला एवढाच वेळ लागतो, एवढ्या दिवसात तुला लक्षात आलेलं नाहीये का. तर आता नंदिनी म्हणत असते की अहो पण ज्या दिवशी घाई असते त्या दिवशी तरी पटापट
आवरायचं ना. तर आता जीवा म्हणत असतो की पटापट आवरून जायचंय तरी कुठे आपल्याला. तर नंदिनी म्हणत असते की म्हणजे मी एवढं सांगून सुद्धा विसरला तुम्ही. तर आता ती म्हणत असते की आज आपण आई बाबांना डिव्होर्सबद्दल सांगायचं ठरवलेलं आहे ना, तेच आपल्याला सांगायला जायचं आहे. आता जीवा तिच्याकडे बघत राहतो आणि म्हणत असतो की हो आय एम सॉरी, मी जरा विसरूनच गेलो. तर आता तो म्हणतो की जाऊ दे. तर आता नंदिनी म्हणत असते की नाही म्हणजे आवरा ना लवकर, 3 दिवस झाले डिव्होर्स फाईल करून आणि आपण सांगितलंच नाही. पहिल्या दिवशी आई बाबा उशिरा आले म्हणून नाही सांगितलं, दुसऱ्या दिवशी पिऊला फिट्स आल्या म्हणून नाही सांगितलं, आणि काल शाहूवाडीची केस आपण जिंकलो म्हणून त्या गडबडीत राहून गेलं सांगायचं. बास आता आणखीन उशीर नको, आपण ना त्यांना लगेच सांगून टाकूया. तर लगेच आता जीवा म्हणतो की इतकी काय डिस्परेट झाली आहे त्यांना सांगण्यासाठी. तर ती म्हणते की डिस्परेट ही काय धावत जाऊन डिस्परेट होण्यासारखी गोष्ट नाहीये. ती खूपच अशी चिडलेली असते आणि म्हणते की ज्यांनी आपल्या मुलांची नंबरात येण्याची स्वप्न बघितली त्यांना फेल झालेला रिझल्ट दाखवायचा, कशी काय डिस्परेट असेल मी. आता ती पुन्हा म्हणते की रिझल्ट येऊन 2 दिवस झाले तरी सुद्धा प्रगती पुस्तक उशीखाली लपवून ठेवणारी मुलगी नाहीये मी. मला ना खरंच कळत नाहीये, मुळातच मी आजपर्यंत जे काही केलेलं आहे ना ते त्या सगळ्यात फेल होण्याचा अनुभव नाहीये माझ्याकडे. तर आता जीवा म्हणत असतो की तेच मी तर ना आतापर्यंत फेल होऊनच इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तर आता नंदिनी म्हणत असते की मला असं म्हणायचं होतं का, तुम्ही ना मला सारखं डिस्परेट झाले असं म्हणताय म्हणून मी असं बोलते. तर जीवा म्हणत असतो की तेच म्हणतोय मी, तुला ना असा बोलण्याचा हे सगळं जर बाबांना सांगितलं तर टिकलं म्हणजे बरं झालं. असो तू एक काम कर, तू बाबांशी बोल, मी आईशी बोलतो, असं म्हणून आता ते दोघे तिथून निघून जातात. तर ते तिथून गेल्यानंतर इकडे आता मानिनी आणि विक्रम जोरजोराने बोलत असतात. तर मानिनी म्हणत असते की डिव्होर्स, पण का, कशासाठी, म्हणजे दुसरा कुठलाही पर्याय उरलाच नव्हता का. कमाल झाली बाई या पोरांची सुद्धा. जरा प्रयत्न करायचे, जरा जुळवून घ्यायचं, आत्ता कुठे लग्न झालं होतं ना. कमाल झाली बाई मुलांची, खरंच खूपच अशी ती वैतागून बोलत असते. आता इकडून पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी येतात आणि ते सुद्धा आता आश्चर्यानेच बघत असतात. तर विक्रम म्हणत असतो की अगं त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना, नसेल त्यांची इच्छा एकमेकांसोबत राहायची. तर लगेच मानिनी म्हणत असते की इच्छा नसेल म्हणजे काय, जरा प्रयत्न तरी करून बघितलाय का यांनी. आता जीवा तर मात्र रागानेच बघत असतो नंदिनीकडे. ती म्हणत असते की कठीण आहे बाबा, खरंच आपल्यालाच असं वाटतंय की मुलं जरा समजूतदार आहेत म्हणजे मलाच वाटत होतं पार धुळीला मिळवलंय सगळं यांनी, असं ती खूप रागाने बोलत असते, खूप वैतागलेली असते. आणि हे चौघे एकमेकांकडे बघत असतात. तर आता ती म्हणते की आत्ता कुठं लग्न झालं होतं लगेच डिव्होर्स. आता मात्र विक्रम सुद्धा तिला समजावण्याचा खूपच प्रयत्न करत असतो. ती म्हणत असते की कठीण आहे बाबा असं म्हणून जोरजोराने रडायलाच लागते. तर विक्रम म्हणत असतो की अगं तू शांत हो, असा त्रास करून घेऊन काय होणार आहे का. त्यावेळेस ती म्हणते की त्रास होणारच ना, असं कसं म्हणताय तुम्ही, इतकी अविचारी झालेत का मुलं, म्हणजे घरातल्या वडीलधाऱ्यांना काय वाटेल, लोक काय म्हणतील याची सुद्धा त्यांना काळजी वाटत नाही, फक्त स्वतःचाच विचार करत असतात. आणि असं म्हणून तिला खूप त्रास व्हायला लागतो. तर आता तिला खाली बसवतात आणि ते चौघेही येतात आणि आई शांत हो असं म्हणत असतात. एवढं टेन्शन नको घेऊ मानिनी, असं विक्रम म्हणत असतो. तर मानिनी म्हणत असते की टेन्शन येणारच ना, कसं बोलताय तुम्ही, मुलं वेगळी होत आहेत म्हणजे अख्खं कुटुंब तुटल्यासारखं होणार ना. ती खूप अशी वैतागलेली असते आणि ह्या चौघेजण मात्र एकमेकांकडे बघत असतात. ती म्हणते की मुलं अशी तडकाफडकी निर्णय घेऊन टाकतात स्वतःचा विचार करून, त्यावेळेला आई वडिलांना काय वाटेल त्यांच्या मनाचा विचार करतच नाहीत मुलं आजकाल. असं म्हटल्यानंतर खूप वाईट वाटत असतं या चौघांना. मानिनी पुन्हा म्हणते की मला मान्य आहे कदाचित नसेल पटत एकमेकांशी, नवरा बायकोची भांडणं होतातच की, आपली नाही होत का, थोड्या तडजोडी कराव्या लागतात की, थोडं पटवून घ्यावं लागतं. असा प्रयत्न केलाय का त्यांनी, नाही ना. आता एकत्र कुटुंब म्हणल्यावर सगळ्यांना सांभाळून घ्यावंच लागेल, पण आजकाल मुलांना हे करायचंच नसतं का असं म्हणून ती पुन्हा आता मोठमोठ्याने रडत असते आणि काव्या पार्थ एकमेकांकडे बघतात. तर नंदिनी म्हणत असते की आई प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज. तर आता जीवा देखील म्हणत असतो की आई ऐक तू ना प्लीज शांत हो आणि आधी ना प्लीज हे रडणं बंद कर, तुझी ही अवस्था पाहत नाहीये आम्हाला. मानिनी मात्र मोठमोठ्याने रडत असते. तर आता पार्थ म्हणत असतो की आई प्लीज तुला माहिती आहे ना मला रडलेलं अजिबातच आवडत नाही, किमान माझं थोडं ऐकून तरी घे. तर लगेच आता काव्या म्हणते की मानिनी काकू मला माहिती आहे तुम्हाला त्रास होणं साहजिकच आहे, मला माहिती आहे, पण डिवोर्स असा एका दिवसात होत नाही ना, त्याच्यामागे बरीच अशी कारणे असतात. मानिनीला अजूनच राग येतो. तर इकडे नंदिनी म्हणत असते की आणि ती ना ज्याची त्यालाच कळतात की काय कारणं असतात ते. तर जीवा म्हणत असतो की आई तुला हे डिवोर्सचं कोणी सांगितलं. असं म्हणताच आजचा एपिसोड आता इथेच संपलेला आहे. आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की आता मानिनी आता खूप मोठ्याने रडत असते आणि म्हणत असते की कसं ही मुले 6 महिन्यात डिवोर्स घेऊन वेगळं राहण्याचा विचार तरी कसं काय करू शकतात. आणि नंतर आता नंदिनी आणि काव्या तिला आता रूममध्ये घेऊन जातात. तर आता मानिनी त्यांना म्हणत असते की मला ना तुम्ही माझ्या मुलीसारख्याच आहात, तुमच्या नवऱ्यांचं सोडा एक वेळ, पण तुमच्या आईला सोडून तुम्ही कधीच जाऊ नका, असं म्हणून ती आता दोघींनाही जवळ घेते. तर आता नंदिनी आणि काव्या काय विचार करत असतील हे आता आपल्याला पुढील एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. आजचा एपिसोड इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या नवीन एपिसोडमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. त्रास होणारच ना, असं कसं म्हणताय तुम्ही, इतकी अविचारी झालीत का मुलं.
म्हणजे घरातल्या वडीलधाऱ्यांना काय वाटेल याचा विचार नाही, लोक काय म्हणतील याचीही काळजी वाटत नाही. फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतात का आजकाल ही मुलं मला? शांत हो बरं. नको ना, नको नको तू एवढं टेन्शन घेऊस तू मानिनी प्लीज. टेन्शन येणारच ना हो. कसं बोलताय तुम्ही? मुलं वेगळी होत आहेत, आता वेगळी होत आहेत म्हणजे अख्खं कुटुंबात तुटल्यासारखं होणार ना. मुलाची तडकाफडकी निर्णय घेऊन टाकतात हो स्वतःचा विचार करून. त्यावेळेला आई वडिलांना काय वाटेल त्यांचा मनाचा विचार वगैरे करतच नाहीत मुलं आजकाल. मला हे मान्य आहे मला की कदाचित नसेल पटत एकमेकांची, नवरा बायकोची भांडणं होतातच की, आपली होत नाहीत का? थोड्या तडजोडी कराव्याच लागतात. थोडं पटवून घेण्याचा प्रयत्न तरी केलाय का मुलांनी? नाही ना. आता एकत्र कुटुंब म्हटल्यावर सगळ्यांना सांभाळून घ्यावंच लागेल, पण आजकाल मुलांना हे करायचंच नसतं का हो? आई प्लीज प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज. आई 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 तू प्लीज शांत हो आणि आधी रडणं बंद कर. तुझी ही अवस्था बघवत नाही आम्हाला. आई प्लीज, तुला माहिती आहे ना मला रडलेलं आवडत नाही. तू किमान माझं थोडं ऐकून तरी घे. मानिनी काकू हे बघा, तुम्हाला त्रास होणं साहजिक आहे, मी समजू शकते, पण डिवोर्स असा एका दिवसात होत नाही ना. त्याच्या मागे बरीच कारणं असतात आणि ती ज्याची त्यालाच कळतात. आई तुला तुला हे डिवोर्स कोणी सांगितलं? कसं हो, 6 महिन्यात हा असा डिसिजन कशी घेतात मुलं? मला तुम्ही मुलीसारख्याच आहात. तुमच्या नवऱ्यांचं सोडा एक वेळ, पण या तुमच्या आईला सोडून जाऊ नका.